नमस्ते मित्रांनो, बघा ऊसाची क्वालिटी कशी आहे. 86-032 रोप वाटिकेतून लावलेलं रोप आहेत, कारखान्यातून घेतलेली. ही लिंबाच्या झाडापासून जवळपास 2.5 एकर 2.5-3 एकर रान आहे. चांगली ग्रोथ झाली आहेत, पण तुरीचं रान असल्याच्या अवघानं म्हणावी एवढी ग्रोथ नाही. पण आता व्यवस्थित झाली, तर खतं पितं टाकून नियोजन व्यवस्थित केलंय आणि त्याला लागून ही एक जवळपास 1 एकर 1.25 एकरचा तुकडा आहे. आणि ते पांढरं दिसतंय का, त्या लिंबाच्या अलीकडं मध्यभागात विहीर होती एक जुनी पाडलेली. ते विहीर बुजवायला JCB आलेली होती. गबार होतं, पण त्याच्या अवघानं ते रान पडायलं होतं आणि व्हायला येत नव्हतं व्यवस्थित, म्हणून JCBनं बुजवून घेतली. आणि त्याच्याबरोबरच ती हिरवे पलीकडले झाडं दिसते, ते 2-3 ती झाडं. आणि हो का, ही एक बोर, ती पलीकडे 2-3 बोरी आहेत. बारके बारके झाड आहे, ती उपसून टाकलीत, ती खायला लागलेली आहेत शेरड. कारण पाण्याचं रान आहे, चौकून ऊस असल्यापायी झाड वाढते. तर लगेच लिंब काय ठेवली ती त्यांनी, कारण लिंब शेतीला पिकाला काही हानिकारक नाहीत, आयुर्वेदिक असल्याच्या अवघानं ठेवली. तर ही बोरी फिरी बाबळी काही झाड होती, ती आपली झाडं काढून टाकलीत. ती खातायत शेरड बघा. दिवस मावळत आला, आता निघायचं गावाकडं. व्हिडिओ बघतो, पण ते काय लाईक कमेंट करीत नव्हतं. ते व्हिडिओला थंबनेल बनवायची एक सिस्टीम तेवढं लक्षात नाही गेली, त्यानं थोडं व्ह्यूज कमी आलेत. काय होतं, तुमच्यापासून पुढल्यापाशी बघणारे इच्छुक आणि माहितीचे कोणी असले शेळी पालक, तर त्यांना बरीच काही माहिती सांगण्यातून भेटती. तेवढं काय जमाना गेले मला. मग काय ह्या चॅनल मॉनिटाईज व्हायची ह्याची काय आशा नाही, पण ती चला शेरडा मागं कर म्हणून आपलं सांगावं. काही आपल्याला जेवढे अनुभव आले तेवढे आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचावे, जेणेकरून त्यांचे घाटे व्हायचे नाहीत. हे रे, हे गावाकडे जायचं तिकडं कुठं, पण ती काय काय सेटिंगचे मोबाईलची जमाना आहे. बघू, नवीन असल्याच्या अवघानं आणखीन थोडा वेळ लागेल, पण ती सगळं माहिती झाल्यावर सगळ्यांना बघा पाहायला भेटन. काय काही कडीने झाडं सगळी उपसून टाकलेली ती. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.